अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदते ही तेने वंद्य केले अजामिळ भिल्ल तारिली कुंदनी प्रत्यक्ष पुराणे वंद्य केले ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मीक किंकर वंद्य केले अंगीकार ज्यांचा केला निंदते ही तेने वंद्य केले तुका म्हणे येथे भजन प्रमाण तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदते ही तेने वंद्य केले भीमाख्यामुरं पुंडरीकाय दातुं मंगे समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं वरे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाय कुरु श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुच्चं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वपत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराची दयाळा तुमचा प्रल्हाद पावन झालो
चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठला अंगीकारकाचा केला नारायणी अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद्यतेही तेने वंद केले अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद्यतेही तेने वंद केले. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा नामपर प्रकरणातील असून या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवान परमात्म्याच्या नामाची महती सांगत आहेत. विठ्ठला आपल्या धोंडपाडा या पुण्यपावन भूमीमध्ये संपन्न होणारा शतकोत्तर उत्सवाची परंपरा असलेला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा भुजोत्सव गेले 119 वर्ष तुम्ही साजरा करीत आलेला आहात आणि 120व्या वर्षातील हे पदार्पण त्यामधील असणारा हा आजचा प्रथम दिन खरं तर बुद्धिमतां वरिष्ठम असणारे हनुमंतराय आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कदाचित तो माझा अज्ञानपणा असेल पण माझ्या 25 वर्षाच्या भ्रमंतीमध्ये मंदिरामध्ये हे दोघंच असलेले पहिलं मंदिर मी पाहतो. पांडुरंग परमात्मा विठ्ठल रुक्मिणी आई साहेब आहेत असेल तर शेजारी ज्ञानोबा आहे तुकोबा आहे गाव नाही जिथं असं हनुमंतरायचं मंदिर नाही मग हनुमंतराय सुद्धा प्रत्येक गावात आहेत पण दोघेही एकाच मंदिरात आणि दोघ्यात तिसरा आता सगळं विसरावं हा कळतेच मला पाहिलेलं नाही. खरं तर द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत किंवा त्यांच्या ऋणात राहणं उचित ठरेल. ज्यांनी या मूर्तीची स्थापना केली आणि तिथपासून ही ज्ञानगंगा खऱ्या अर्थाने भक्तिगंगा प्रवाहित झाली. हरिभक्तीपरायण वैकुंठवासी हौसेराम बाबा आणि बलसीराम बाबा श्रीपती बाबा विचार केला तर हनुमंतराय हे बुद्धिमत्ता वरिष्ठ पण माणसाची बुद्धी जेवढी चालते ना तेवढा माणूस सेवा करायला नको म्हणतो. सेवा करून घेण्यात परिणाम असतो स्वतःची नाही म्हणत आपलीच कामं कदाचित तो दुसऱ्या नाहीतरी हल्ली म्हटलं जातं मॅनेजमेंट म्हणजे काय स्वतः राबतो त्याला मॅनेजमेंट नाही म्हणत बरोबर ना. दुसऱ्याकडून राबून घेतो आपण म्हणतो त्याच्याकडे मॅनेजमेंट स्किल चांगले बरोबर ना. विचार केला तर ज्ञानाच्या बाबतीमध्ये बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे प्रश्नच नाही पण भक्ती जी स्वीकारली ती मात्र दास्यत्वाची स्वीकारली. महत्तमता आणि लघुत्तमता मला वाटतं ही लघुत्तमता नाही ही महत्तमताची आणि याच्या पुढे जाऊन हा संघ मी याच्याकरता तुम्हाला सांगतोय भक्तीचा वाटा विचारत असताना जगद्गुरूंनी ज्यांना शरण जावं त्या हनुमंत शरणजी हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्यास तू भटा. जिथे जगद्गुरु विचारत आहेत हनुमंतरायांना भक्तीच्या वाटा मला सांगा ते दोन्ही महात्मे समोर उपस्थित आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनातून किंवा त्यांच्या आशीर्वादातून तुमची ज्ञानगंगा भक्तिगंगा शतकोत्तर जी प्रवाहित झाली याला जर कारण काय असेल ना तर या अधिष्ठान असणाऱ्याच देवता झाला. आहे पहिला दिवस आहे वेळ घालवायचा आहे म्हणून बोलत नाही नाहीतर मग जवळजवळ विचार केला तर तुम्ही
60 70 काळतरी असतात, 50च्या पुढे तर नक्कीच आहे, बरोबर ना? आणि त्या 50 मधले 60% मला वाटते काय म्हणजे धरून आणले, तरुण आहे, तरुण तरुण धरून नाही, तरुण आणलेले, बरोबर ना? सगळे तरुण आणलेले, आणि ते तरुण धरून नाही आणलेले, ते विशेष आहे. पहा ना, सगळ्यांचं वेशभूषा सुद्धा एकच आहे. आणि आज कौतुकाने बोलतोय, आळंदीच्या वारीमध्ये माहेश्वर तुझा गोत्र असतो, भिंत चालवली तिथे असते माहेश्वर. सगळा तुमचा अथांग जल समुदाय चालला नाही का कोकणचा, सकाळच्या 6 पासून दिंड्या सुरू झाल्या ना, पाहत राहावं असं वाटतं, पाहत राहावं. का बरं? एकाच वेशभूषेमध्ये, एकाच आवाजात, एकाच ताल सुरात सगळे पावल्या खेळत म्हणत असतात, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. खरं सांगू का, ही मजा पुणे जिल्ह्यात नाही. जे आम्ही तुमच्याकडे पाहतो, पाहिल्यानंतर तुमचा हेवा वाटतो, विठाला अधिक वेळ घालणं संयुक्तिक ठरणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. म्हणतात तर उपदेशपर आहे, म्हणतात तर नामपर सुद्धा आहे. कोण कशा पद्धतीने गातात, जे संदर्भाला घेत असतील त्यांच्या मनात द्विधा स्थितीवर कोण दोन्ही बोलून जातोय. जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, अंगीकार ज्याचा केला नारायण, भगवान परमात्माने ज्याचा अंगीकार केला ना, वंदनीय असणारी वंदनीय ठरली, याच्यात काय नवल. मग निंदनीय असणारी सुद्धा वंदनीय ठरली. जे आम्ही वैकुंठवासी म्हणून आले आणि हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम, म्हणून संपूर्ण आयुष्य हरिभजन हे धवळले जग. याकरता जाणोनी संसार बैसलो, याकरता संसाराच्या नावे घालून या शून्य, अशी मंडळी या ठिकाणी वंदनीय होतील. याच्यात काय नवल, ती वंदनीयच आहेत ना. त्यांचं कार्य जर पाहिलं तर कार्य सांगतं की वंदनीय आहे. त्याकरता परमात्म्याने त्यांचा अंगीकार केलाच पाहिजे असं नाही. आणि मी म्हणेल याच्या पुढे जाऊन परमात्मा त्यांचा अंगीकार करणार नाही तर मग कोणाचा करणार. पण ऐका, वंदनीय असणारी वंदनीय ठरली, याच्यात नवल नाही. मग एकदा भगवान परमात्म्याने त्यांचा अंगीकार केला ना, कोणाचा? महाराजांनी जाणीवपूर्वक शब्द वापरलाय, ज्याचा. म्हणजे नेमका कोणाचा? जे निंदनीय होते पण ते आता निंदी असणारे भगवान परमात्म्याने अंगीकार केल्याचा परिणाम ते आता वंदनीय ठरले. महाराज बोलतात. कोण विचारत असेल उदाहरण द्या तर मग महाराज यादीत देत आहेत. अजामेळ मिल्ली तारली कुंडली, प्रत्यक्ष पुराणे वंद्य केली. पुराणे का म्हटलं बरं इथं? कारण पुराणाने सुद्धा जी कर्म निंदनीय सांगितली, पुराणांनी जी कर्म निंदनीय सांगितली तीच कर्म या मंडळीकडून घडली होती. पण महाराज बोलतात केवळ परमात्म्याने अंगीकार केल्याचा परिणाम ही सगळी वंदनीय ठरली. महाराज बोलतात ही यादी जर तुम्हाला किरकोळ वाटत असेल तर मी तुम्हाला ठोकळ यादीतलं एकच नाव सांगतो. कोणतं पाप केलं? पंचपातक सांगितलेत ना, ब्रह्महत्या सुरापानम. त्यात पहिला क्रमांक कोणाचा आहे? ब्रह्महत्येचा आहे. महाराज बोलतात ब्रह्महत्या घडली एकदा नाही, पातके म्हटले. ब्रह्महत्येचं पातक नाही, पातके घडली. किती संख्येत सांगा ना, अपार. त्याला पारच नाही, एवढी पातकं घडली. पण तरी सुद्धा वंदनीय ठरले. कोण? वाल्मिकजी. किती वंदनीय ठरले आपण पुढे पाहूया. तुम्ही म्हणताल असं या लोकांनी नेमकं केलं तरी काय होतं? आणि मग महाराज बोलतात ज्या दिवशी नरदेहाचं मूल्य कळालं त्या दिवशी स्वतःच्या जगण्याचं प्रमाण मानलं ते फक्त आणि फक्त भजन. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. त्या भजनाच्या व्यतिरिक्त जे जे असेल, कदाचित तुमच्या दृष्टीने ते थोर पण असेल,
पण महाराज बोलतात ते थोरपण जरी असलं तर त्याला काय हे कळलं ना. पण तुम्ही मला अभंगातला शब्द सांगता, अभंग तुमच्या समोर हजर आहे की थवी मी थवी, पण हे कळलं का? त्याला काय म्हणायचं? लावली काढी तुम्ही, काढी काढी काढी. महाराज बोलतात त्याला काय काढी लावायची का जाळायचं का? का बरं? कारण महाराज बोलतात सगळ्यात महत्वाचं जर काय असेल ना, भजन. अभंगाच्या स्थळात तुम्ही तुमच्या समोर सांगितलेलं आहे. कदाचित कोणाला असं वाटेल महाराज हे अंगीकार ज्याचा केला नारायणी निंदिती त्याने वंदे केले, हजार वेळा दिलं तारिके कुंतीने प्रत्यक्ष पुराणे वंदे केले, ब्रह्मा हत्याराशी पातळते अपार वाल्मिक किंकर वंदे केला. तुका म्हणे इथे भजन प्रमाणे काय थोरपण जाळावे ते त्यांनी सांगितलं इथपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही काय मला सांगता? मी 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 आता मी म्हणतोय, मी माझ्यावर बोलतो ते मी सांगायचं काय कारण? सप्ता बसला म्हणून, बरं सप्ता बसल्यानंतर कीर्तन दिलं म्हणून, पहिल्या दिवशी नामपर असा म्हणून, कोणता तरी घ्यायचा त्यातला एक नामपर घेतला म्हणून सांगायचं काय? महाराज बोलतात त्याचं उत्तर असे, जे प्रमाण मानून जीवन जगले ते भजन नावाचं प्रमाण फक्त ठरवलं तर याच देहात करता येत, म्हणून ते ऐकायचं. अभंगातला अंगीकार शब्द फक्त लक्षात ठेवायचा आणि चिंतनाकडे वाटचाल करायची. खरं तर अंगीकार आपला केला पाहिजे कोणी, एक तर संतांनी किंवा भगवान परमात्म्याने. अंगीकार संतांनी केला पाहिजे किंवा अंगीकार भगवान परमात्म्याने केला पाहिजे, हे जरी सत्य असलं तरी त्याहून सत्य असे की त्यांनी अंगीकार आपला करावा याकरता जे करायला पाहिजे ते आपण अगोदर केलं पाहिजे. कोणी कोणाचा अंगीकार करायला मोकळे का? तुम्ही पण अंगीकार केलाच ना, येते त्या तुम्ही यांचं नाही माहिती आहे तुम्हाला, तुम्ही नाही अंगीकार केला तुम्ही आमच्याकडे शब्द नाही वापर. अंगीकार का म्हणतो ते कळतंय तुम्हाला? अंगीकार करताना काही ना काही तुम्ही गुण, गुणाचे असले तर गुण नाही तर रूप, बरोबर ना? नाव, रूप, गुण, कुळ काहीतरी पाहिलं ना, बरोबर ना? त्या घरच्यांनी असंच घरात घेतलं आणि मग म्हणून तुम्ही आता तयार झाला. त्या काळात ते आदराने होत होतं सोडून द्या, पण ज्यांच्याकडे पाहून आदराने घडत होतं ते सुद्धा या सगळ्या गोष्टी पाहत होते, बरोबर ना? उत्तम आहे का कुळ, लावण्य आहे का, गुण आहे का, घरदार चांगलंय का, ते पाहिलं जायचं मग उरकलं जायचं. आता तुम्हाला कळलं ना अंगीकार काय म्हणायचं मला? म्हणून बाबांनी सांगितलं ह्या तसेच आणि यांनी केला अंगीकार. व्यवहारामध्ये अंगीकार करत असताना जर तुम्ही कोणाचाच अंगीकार सहजासहजी करत नसताल तर परमात्मा एवढा कोणाचा अंगीकार करायला मोकळा आहे का? साधगणित आहे ना. महाराज बोलतात अंगीकार खरं तर त्या परमात्म्याने आपला करावा म्हणूनच हे आपल्याला दिले. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन. हे कशाकरता दिले? दिले म्हटले दिलं ते तुमचं नाही, ते तुम्हाला दिलंय. कशाकरता दिलं? जेणे तू जोडसे नारायण असे जीवपण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान. महाराज बोलतात हे दिले तुमच्या नाही, ज्याने दिलं त्याचं नाव भगवान आहे. भगवान भगवान
भ ग भ अ न. भगवान कोणाला म्हणायचं? पंचमहाभूत ज्याच्या ताब्यात आहे त्याला काय म्हटले? भगवान. भ म्हणजे भूमी पृथ्वी, ग म्हणजे गगन, अ म्हणजे अग्नी, व म्हणजे वायू, न म्हणजे नीर, नीर म्हणजे पाणी. ही झाली पंचमहाभूत. म्हणून त्याला भगवान म्हटलंय. भगवान त्याला सहजासहजी नाही म्हटलेलं. ही पंचमहाभूत त्याच्या ताब्यात आहे आणि ती पंचमहाभूत त्यांनी एकत्रित आणली. आणली म्हणतोय मी, आणली. तसे यांचा हरवले. मला सांगा, आग लागली तुम्ही स्वतः वापरता? 2 मिनिटं पेट्रोल बघा. आम्ही काय विचारले ते म्हणतात पेट्रोल. पाणी वापरतो ना आपण, म्हणजे अग्नीचं पाण्याचं एवढं काय आहे? वैर. बरोबर ना? इथं काय एकत्रित आले? हीच पंचमहाभूत एकत्रित आली ना. अहो, ही 5 जणांची डायरेक्टर बॉडी आहे. ही एकत्रित आणली कुणी? अहंकाराने आणली भगवंतानीच. पण ती एकत्रित मांडायला तयार नव्हती. तुकोबारांनी उगीच नाही म्हटलं काय? पंचभूतांचा गोंधळ. याचा सगळा गोंधळ कुणाचाच कुणाशी जमत नाही. तुम्हाला अवघड वाटतंय काय ऐकायला? नाही, मला काय म्हणायचे, सगळ्यात गोंधळ आहे पण तरी मी एकत्रित 2-2.5 वर्ष चाललंय का नाही? जाऊ द्या, तिकडे जायचं मला काही जास्त कारण नाही. सगळ्यात गोंधळ आहे तरी आपली एकमेकाला सावरीत चालल्यातच ना. अहंकार. अहंकार कोणता? मी पुन्हा येईल. बस लय लावून जायचं नाही आपल्याला. भलतीकडे जायचं नाही. आपली चाकोरी लक्षात घ्या. लावीला सबळ अहंकार त्या पाठी. त्याला माहिती होतं ही पंचमहाभूत तशी एकत्रित नांदणार. ही एकत्रित त्याने आणली. म्हणून शब्द काय वापरला? धिले. धिले इंद्रिय हात पाय कान. ते तुम्हाला धिले महाराज बोलतात. कशा करता धिले? जेणे तू जोडसी नारायण. पण भगवान परमात्मा जोडण्याकरता जर हे दिले तर खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा जोडत असताना तुम्हाला जे आता साधन सांगितलंय ते साधन कोणतं आहे? युगपरत्वे साधनांचा जर विचार केला ना, तो ते ध्याय विष्णू त्रेताय म्हणजे तो काय द्वापरे परिचर्याम कलवत हरी कीर्तना. कलियुगामध्ये साधन सांगितलंय कीर्तन. ज्याला अभंगात शब्द आलाय भजन. लक्षात घ्या, शब्द काय आलाय? भजन. महाराज बोलतात की युगपरत्वे साधनाशी वेगवेगळी झाली असतील पण या युगातलं वैशिष्ट्य असे इथं दुसरं साधन चालत नाही. अवघ्या वाटा झाल्याची कळीन घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. न कळे न घडे सर्वथा. हे बघ, साधनांची ओरड अशी एकतर ते कळत नाही. बरं, महाराज साकल्याने बोलताय सगळ्यांचा विचार करून. न कळे आणि कळलं तर न घडे. मग कळून एक तर कळत नाही. बरं, एखादा ठामपणे म्हणे मला कळतंय मग वाट कसं? हे जमत नाही. आता म्हणजे न कळे न घडे. पुढचा शब्द महत्वाचा सर्वथा. महाराज बोलतात ते सगळ्यांना शक्य नाही. मग राहिलं काय? फक्त भक्ती पंथ बहु सोपा. त्याच्या पुढे जाऊन बोलेल मी. त्या सोप्या सोपं पुन्हा काय आलं? नाम संकीर्तन साधन पै सोपं आहे ना? नाही चाललंय ते. हा सोप हे महत्वाचे आहे. ऐका ऐका, महाराज बोलतात सोपं साधन आहे. पण ऐका, सोपं साधन आहे मान्य, पण महाराज बोलतात सोपं आहे म्हणून कुणीही करायचा तर सगळ्याला जमणार नाही. महाराज बोलतात ना, सोपे वर्म आम्हा सांगितले संती काळ दिंडी हाती घेऊनी नाचा. म्हणून मला सांगा, 550 बैल एकत्रित आली दिंडी काढली असं झालंय का? सोपं आहे म्हणून झाले का असं? 150 कोंबड्या एकत्रित आल्या आणि पंढरपूरला निघाल्या, झाले का असं? नाही. का बरं? महाराज बोलतात
एक तर त्यांच्या बाबतीमध्ये न कळ, त्यांना हे कळतच महाराजांचे शब्द कर का काय, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. मी पाहिलेली नाही, माझ्या बालपणात आली या म्हणण्यातून वेळही गाण्यावर वेळ असा होत नाही. नाही तर मी म्हणायचो, तुम्ही म्हणायचो, 2-2 मिनिटाला चाली म्हणायचं म्हटलं की वेळ आपला त्याच्यातच जातो ना. आणि फक्त संत प्रमाण ऐकायची म्हटलं की मग ती पटकन लक्षात राहत नाही. थोडस आकार देऊन म्हटलं की मग लक्षात राहत. महाराज काय बोलतात पा, पशु काय पाप पुण्य जाणती. आता मला सांगा, जी जाणतच नाही त्यांनी मानायचा प्रश्न येतो का? पहिली गोष्ट अगोदर काय झालं पाहिजे, ते जाणलं पाहिजे, याचा अर्थ ते कळलं पाहिजे. कळलं तर मानलं जाईल ना. आता पहा, या माता माऊल्या कधी कधी काही देवतांची पूजा करत असताना जर त्या देवतांच्या मूर्ती आपल्या गावामध्ये नसतील तर त्यांचा सोपा उपाय असतो. सोपा उपाय, गावाच्या बाहेर ते जातात, 4-2 काय गोळा करतात. तर बोला ना तुम्ही, इकडे आहे इकडे मला कळलं. हे बघ, गावाच्या मूर्ती नाही, देवाऱ्यावर जर ती देवता नाही, घरात जर त्याचा फोटो नाही आणि त्या देवतेची जर पूजाच करायची तर काय करतात त्या महिला मंडळी, पूजेचं सामान घेतात, साहित्य घेतात, नैवेद्याचे ताट घेतात आणि घराच्या बाहेर जातात आणि कशाची पूजा करतात. तुम्ही बोला नाही तर मी पुढे बोलायचंच नाही. कशाची पूजा करतात? दगडाची ना. सांगा ना, दगडावर काय बसताय तुम्ही? दगडाची पूजा करतात का नाही? मनोभावे पूजा करतात. मला नावं ठेवायची नाही. हे खरं सांग का, दगडात सुद्धा देव पाहावा हे तत्वज्ञान सांगणारा आमचा धर्म आहे. तो एवढा श्रेष्ठ आहे. तो आम्हाला दगडात सुद्धा देव पाहायला शिकवतो. पण दुर्दैवाची गोष्ट, दगडात देव पाहता पाहता आम्ही तेच दगडी घेऊन जर एकमेकाला मारत असतील मग मात्र उपयोगाचं नाही. दगडात सुद्धा देव पाहावा हे तत्वज्ञान सांगणारा आमचा धर्म आहे. पण दुर्दैवाची गोष्ट, त्याच धर्माचे अनुयायी म्हणत असताना माणसात सुद्धा देव पाहावा हे अजून आपल्याला कळायला तयार नाही. चल, त्या खोलात मला जायचं नाही. मला मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की महाराज बोलतात, चालती ना पूजा यांची, जातात गावाच्या बाहेर. महाराजांनी शब्द वापरले त्याला, सेंदरी हिंदरी. शेंदूरच लावून करतात ना ते पूजा. मग ऐका, तुम्ही आलात, पूजा केली, निघून आला, त्याच्यानंतर 2-4 कुत्रे आले. कुत्रे पुढचं सगळं सांगितलंच पाहिजे. मी आता तुम्हाला कळलं ना, एवढं वेळ झालं ना. तुमचं जेवढं डोक्यात आलं तेवढं नाही मला सांगायचं. तिथलाच नैवेद्य खातात, नैवेद्य खाताना त्याच देवाला तुडवतात, बरोबर ना. मग आता त्यांना नाव ठेवण्यात काय अर्थ आहे का? नाही अर्थ का? पशु काय पाप पुण्य हा माहिती यायचे. जे जाणतच नाही त्यांच्याकडून मानायची अपेक्षा आहे का? अजिबात नाही. बरं, आता पशु बाजूला काढले तुम्ही, बरोबर. आपल्याला पाप पुण्य कळतं का नाही? कळतो नक्की. हा तिथपर्यंत तुम्ही बरोबर कळतं ना आपल्याला पाप पुण्य कळतं. म्हणून तर बसलेल्या बऱ्याचशा लोकांच्या गळ्यामध्ये माळा आहे. सगळ्या म्हणून पुन्हा वेळ माझा एका देऊन बऱ्याचशा लोकांच्या गळ्यामध्ये काय माळा आहे, बरोबर ना. नाही त्या नावाला नाव नाही ठेवायचं, तो बोलायचं मला अधिकार आहे. बऱ्याचशा लोकांच्या गळ्यामध्ये काय माळा आहे, याचा अर्थ त्यांना पाप पुण्य कळतं. याचा अर्थ माळा नाही त्यांना पाप पुण्य कळत नाही असं नाही. नाहीतर ते कीर्तन आलेच, तुम्ही मान्य करताय ते आलेच म्हणून. आता पुढचा आहे का?
आपल्याला 12 महिने श्रावण आहे, आपल्याला 12 महिने श्रावण आहे, बरोबर ना? पण बऱ्याच जणांचा श्रावण हा एकच महिना असतो श्रावणात, बरोबर ना? श्रावण श्रावण अहो काय काय जण तो श्रावण महिना असा कट्टर पाळते, दाढी करीत नाही, पायात चप्पल घालीत नाही, नख कापत नाही. आता ह्या सगळं समजून एवढा कट्टर पाळते. ते श्रावण एवढा कट्टर पाळते. श्रावण श्रावण किती कट्टर. अहो तो श्रावण पाळताना रावण सुद्धा फिका पडल. तुम्ही महादेवाचं बघताय ना, मी उगीच नाही यमक जुळा नाही मिळत मी तिकडं. रावण सुद्धा फिका पडल एवढा पाळतात. असं बोलू लागा थोडं, असं काय करतात, असा पाळतात श्रावण. कोण कोण म्हणलं रावण महाराज. अहो फार मोठा शिवभक्त आहे, तिकडे जाऊच नका तुम्ही. किती श्रावण पाळतात, बोलायचं नाव नाही. पण काय काय जण शेवटच्या आठवड्यात म्हणतात माधू म्हणलं काय बळबळ दम काढलाय ना, आठवडा कशाला जायचा अजून, बरोबर ना? बर उद्या श्रावण लागणार आहे, उद्या 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 श्रावण लागणार आहे. आदल्या दिवशी बघा आदल्या दिवशी तीन-चार का बरं? का तर महाराज बोलतात याची देही घडे वारकरी चालीच्या बाबतीत जे संस्कार झाले ते पूजनीय वैकुंठवासी नामदेव अप्पा शांभव. मला ज्या परंपरेतून मी चाललो, बोललो नाही सुरुवातीला पण आता मोठाने आले म्हणून बोलतो. मी ज्या परंपरेतून आलो मला असं वाटलं पेन घेतली आपण काहीतरी चूक केली का. डायरीवर कार्तिकीत पेनने धोंडपाडा पेन लिहिताना काय आपण चूक नाही केली ना. म्हटलं गेलो नाही कधी, असं गेलो मी हायवे इथे मुंबईत आत गेलेलो पण इकडे साईडला आलेलो नाही. म्हटलं एकतर कॉलेज सुटल्याच्या पुढे निघावं लागतं मला, म्हणजे अंतर वाहनं मेळ बसेल न बसेल, पण धाडस केलं पेननी पेन लिहून घेतलं. पण खरं सांगू का, इथं आल्यानंतर मला एवढा प्रचंड आनंद झाला. याचं कारण तर काय असेल ना, मला एक पवित्र तुळशीची माळ ज्यांच्या हाताने माझ्या गळ्यात पडली आणि ज्यांनी माझ्यावर संस्कार केले, मला इथं आल्यानंतर कळलं तुम्ही त्यांचेच अनुयायी आहात. हरिभक्तीपरायण सिद्ध सद्गुरू शांतीनाथजी महाराज पंढरपूरकर. लहानपणी मला त्यांनी माळ घातली. चिंतनात त्यांच्या मठामध्ये श्रीमद भगवद्गीता दिली. आज ती मी गीता प्लेसमेंट मागायला गेलो ते मिळत नाही मला.
ती खराब झाली पण तशी परत मिळत नाही म्हणून ती झुकून ठेवली प्रसाद म्हणून, आणि आहे तेवढी ती त्या पद्धतीने मांडलेली. महाराजांनी एकच सांगितलं मला, मी गीता देतोय तुला, मी तुला गीता देतोय, याच्यावरच तुला कीर्तन प्रवचन करायच्या भविष्य काळात, हे लक्षात ठेव. तोच प्रसाद घेऊन वावरत असताना आनंद याचा वाटला की इथं आल्यानंतर हरिभक्तीपरायण मंगेश महाराजांच्या देवघरात मी प्रतिमा पाहिली तर सिद्ध सद्गुरू शांतीनाथजी महाराजांची प्रतिमा होती, आणि मग ते बोलतात की आम्ही त्यांचेच अनुयायी आहोत. मग आनंद वाटला, चला आपण जरी नदी म्हणून आलो असलो तरी सागरातच आलेलो, दुसरीकडे याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि म्हणून की काय, ज्यावेळेस जटायूचा उद्धार झाला, रामप्रभूंनी जटायूचा उद्धार केला, ही कथा भगवान शंकर पार्वतीला सांगतायत. ऐक सती उमे पार्वती ऐक, विचार केला तर पक्षी येतो, पक्षीराज म्हटले त्याला, विचार केला तर पक्षी आहे. पक्षाचा आहार काय, मांस हाच त्याचा आहार आहे का नाही पक्षाचा, पण मांस खाणारा पक्षी, पण पक्षी असून सुद्धा राम कार्यामध्ये तो कामी आला, स्वतःचा देह समर्पित केला, याची जाण ठेवून रामप्रभूंनी स्वतः जटायूचे अग्निसंस्कार केले स्वतः. हे ऐकायला एवढं सोपं समजू नका. ज्या दशरथजींच्या प्रारब्धामध्ये भगवान रामप्रभूंना जन्म देणं हा पुण्याईचा ठेवा होता, त्या दशरथांना सुद्धा रामांच्या हातून अग्नी मिळाला नाही, म्हणून म्हटलं एवढं सोपं समजू नका. भगवान शंकर बोलतात, बघ ना किती नशीबवान आहे तो पक्षीराज आहे, जटायू तो आमिष भोगी मांसाहार करणारा आहे तो, पण मांसाहार करणारा असून सुद्धा त्याने स्वतःचा उद्धार रामप्रभूंकडून करून घेतला. दुर्दैव ग मनुष्य देहाला आले ती, पण मनुष्य देहाला येऊन सुद्धा मनुष्य देहाला आल्यानंतर जे करायला पाहिजे ते करायला तयार नाही. सुनही उमा ते लोक आभारी, सुनही उमा ते लोक आभारी, भरती होय विषय अनुरागे, भरती होय विषय अनुरागी, सुनहि उमा महाराज बोलतात काय दुर्दैवी माणसं आहेत ते. भगवान शंकर बोलतात अभागी. का बरं? हरितजी, हरिपदावरती त्यांचं प्रेम नाही, विषय अनुरागी. तुकोबारांच्या भाषेत बोलू का? विषयांचे चरवणी केली आयुष्याची गाळणी. महाराज बोलतात काय उपयोग? देवे दिला देह, हे जर या मनुष्य देहाचं परम ध्येय असेल, आणि मग महाराज बोलतात परमात्म्याचा अंगीकार करणं हे जर मनुष्य देहाचं परम प्रयोजन असेल, तर विचार करणार काय या संसार जगताची अवस्था आहे. का बरं? विषय ओढी बोलले जीवन, श्री गुरु चैतन्य महाराजांच्या मुखातून ऐकलं ते सांगतो, आणि जे ज्यांच्याकडून ऐकलं ते नाव घ्यावं. काय कमीपणा आहे ऐकायचं दुसऱ्याचं? मी काय म्हणतो तू काहीच म्हणतो का?
चैतन्य महाराजांनी 3 शब्दात त्या 3 व्याख्या सांगितल्या. विषय ओढी भुलले जीव. जीव कोणाला म्हणायचं? विषयाकडे पाहून त्याची ओढ वाढते त्याला म्हणायचं जीव. विषय म्हणजे काय? जीव ज्याला पाहून भुलतो त्याला म्हणायचं विषय. आणि भुलणं म्हणजे काय? विषय पाहिल्यानंतर जीवाची जी अवस्था होती त्याला म्हणतं भुलणे. विषय ओढी भुलले जीव. काय दुर्दैवाची गोष्ट आहे. अंगीकार करायला पाहिजे कशाचा? भजनाचा. का तर त्या भजनाने परमात्मा अंगीकार करणार आहे. पण अंगीकार केला कशाचा? मुळात ऐका ही अवस्था का तयार झाली. भगवद्गीतेमध्ये स्वतः परमात्मा बोलतो मम अंशो जीवलोके जीवभूत सनातन मनशष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करिष्यति. विचार केला ना तर मम अंशो जीवलोके. म्हणून तुकारामांना म्हणावं लागलं. तुका म्हणे हातो सोये परब्रह्म मूर्ख नेने वर्म संत चरण. महाराज बोलतात त्याला कळत नाही मी परमात्म्याचा अंश आहे. आणि ऐका परमात्म्याचा आपण अंश आहोत म्हणून की काय परमात्मा रूप झाल्याशिवाय आपल्याला सुख मिळणार नाही. त्याची लक्षण आहेत पहा. सच्चित आनंद. नाहीतर याचं प्रयोजन काय सांगितले? आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी घेणे. बरोबर ना? याचा प्रयोग सच्चिदानंद म्हणजे काय? सत याचा अर्थ तुम्ही अविनाशी आहात. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. अविनाशी आहात. आणि खरं सांगा अविनाशी आहोत आपण म्हणूनच आपल्याला मरुषी वाटत. बरोबर ना? मरुषी वाटत नाही. मरुषी वाटत नाही याच्यात काय नवल आहे? मग कुणी मत म्हणलं तरी सहन होत नाही. बरोबर? माणूस कधी चुकून भेटल ते घेतो धावायला मारायला होतो त्याला लगेच. आगा अमर हा बोलून न साहती ज्ञानोबाने बोलतात. मग म्हटलेलं सुद्धा त्याला सहन होत नाही. आणि अहो तरुण माणसाला वर म्हणलेलं सहन होत नाही याच्यात काय नवले? जी मरायची टेकले मरायची टेकले नुसतं टेकलं नाही अख्खं घर वाट बघत. घर वाट बघत मारायची गाव वाट बघत. गोड जेवणाची. गोड शब्दच नाही. गोड जेवणाची आहे का नाही? आणि त्याला जरी म्हणलं ना अजून का मला ना काय जास्त बघायची डोळं फाडून पडतो. आता काय जिम पॅन्ट घालून त्या कॉलेज लावायचे आहे ना आता त्या कोण पण मारायला. पण महाराज बोलता सण होत नाही. माहिती का? तुम्ही सतरूप आहात. तुम्ही प्रत्येक गोष्ट जाणून घेऊ इच्छिता कारण तुम्ही चिद्रूप आहात. चित म्हणजे ज्ञान. आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला आनंद अपेक्षित आहे. याचा अर्थ काय? तुम्ही कोण आहात? आनंदरूप परमात्म्याचे अंश आहात. किती आनंद असावा वाटतो. किती आनंद असावा वाटतो. कीर्तनात जर गोष्टी सांगितल्या नाही तर आपलं तोंड बारीक होतं. मला महाराजांनी सांगितलं म्हणजे मला गोष्टी इथं चालत नाही. म्हणजे नाही चालत नाही चालत. पुढं फेका आपली तयारी. कसं नाही अहंकारातून बोलत नाही. हा शंकराचार्य महाराजांचा आशीर्वाद. ऐका महाराज काय बोलतात? इथं प्रत्येक जीवाला सच्चिदानंद पदवी घेणे या स्थितीला पोहोचायचे आणि त्याकरता हा नरदेह दिलाय. पण आपण अंगीकार कशाचा केला? मनशष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. प्रकृती नाम संसार. प्रकृती म्हणजे माया. याचा आपण काय केला? अंगीकार केला. आणि अंगीकार केल्याचा परिणाम काय झाला? अंगीकार संसाराच्या तापे तापलो मी देवा
आपण कशाचा? संसाराचा अंगीकार केला. आता मला खरं सांगा, संसाराचा अंगीकार केला आणि मेळ बसला असतो किती जण? सगळे सेटअप लावायची आपली तयारी, पण आपल्या जगण्याला गेटअप यायला काय तयार नाही. घरात जाऊन बघा तुम्ही, डिनर सेट आहे, घरात जाऊन पहा, सोफा सेट आहे, बरोबर ना? घरात जाऊन पहा. आता कोणकोणते सेट सांगू तुम्हाला? मेकअप सेट आहे, बरोबर ना? पण तरी बी माणूस अपसेट आहे, दुःखीच आहे ना? का बरं? संसाराचा गुणच पुढे. आजपर्यंत संसारात रमला आणि सुख वाट्याला आला असं पाहायला मिळणार. ते पुनरपी जन्म पुनरपी मरण, तो संसार राहू द्या. बायका पोरांच्या संसारात घ्या बरं, हाय का कोणाची कोणाला मिळेल? तुम्ही नाही म्हणता, तुम्हाला पडते म्हणायचं नाही नाही मिळालं कोणाचंच कोणाला, कोणाचंच कोणाला मिळणार नाही. तर महाराज काय काहींची अशी अवस्था आहे, त्याला वाटतं ते विचारायला वाईट वाटायचो, 25तून 30 गेलं, 30तून 35 गेलं, लोकांच्या लग्नाला जायचं, तू वरात जोरात चाललेली बघायचं, तू वाड्यावर बसलेला बघायचं. वाड्यावर बसतात ना, वाड्यावरच्या वड्याला बसवलेलं असतं. अजून नाही कळलं तुम्हाला? मग तू काय असतं नाचतो, मग ते जसं नाचल ना, याचं तोंड लय भारी होतं. आपलं कधी व्हायचं रे म्हणलं, आपलं कधी व्हायचं, आपलं अजून व्हायना, अजून व्हायना, अजून व्हायना, अजून व्हायना, अजून व्हायना, आला तरी व्हायना. कधी व्हायचं रे, कधी व्हायचं, कधी व्हायचं म्हणला, आपलं कधी व्हायचं, आपलं कधी व्हायचं. आणि एकदाच आता कवर झालं, एकदाच झालं तरी काय मिळेल का? अहो त्याला एवढीच अपेक्षा असते काय, तिने काहीच करू नये, फक्त नीट बोलावा, फक्त नीट बोलावा. काहींचं बोलणं असं असताना बोलणं त्याला वाटतं पटकन बाहेर जाऊन कुठं तरी देवळात जाऊन बसा. तुमच्या डोक्यात आलं ते नाही म्हणत मी, कोणत्या तरी देवळात जाऊन बसावं. महाराज काय कायच्या दारात काय उघड्यात पाहिजे सुरुवात होती, मी करायचं तरी काय काय, किंवा ती धुणी भांडी मीच करायची, स्वयंपाक मीच करायची, झाडलोट मीच करायची, मी करू तरी काय काय. ते म्हणतोय बघ सगळं मी करतो, तू फक्त तुझं तोंड बंद ठेव. नाही का अवघड काम आहे महाराज. एकाच मिली बाईक, बरं एकाच मिली बाईक, 1000 माणसं आणखी दिला किती, आखार हायवे जाम केला, 1000 माणसं आणते दिला, आणि ते पुढे एक जण घेऊन चाललं होतं. काय म्हणतात त्याला? तुम्हाला तर कळतंय ना, जाऊ द्या तुम्ही काय बोलताय मला ऐकू आहे ना. आता मित्र गाडगं शिकाळं बडकं पुढे घेऊन ते चालते बरोबर, 1000 माणसं जवळजवळ. पण ते अंत्ययात्रेचं वैशिष्ट्य काय होतं माहिती का? त्याच्या एका हातात शिकाळ होतं, दुसऱ्या हातात पुत्र होतं. एका हातात शिकाळ, दुसऱ्या हातात पुत्र. त्या पुत्राचा पट्टा होता आणि बेट त्या पुत्राच्या गळ्याला बांधला होता, आणि त्या पुत्राला आहे ना असं कुंकू लावलं होतं, हार घातलेले. म्हणलं रे अंत्ययात्रा लय बघितले म्हणलं, असली अंत्ययात्रा नाही बघितली म्हणलं. जे मेले त्याला चालवले, बाकीचे माग रडत चालले. आता बरा असला तर पुढे वाजवी चालते, बजल बजल हे का नाही. पण म्हणलं हे एकाने गाडगं धरलंय, त्यानेच मला हातात पुत्र धरले, त्या पुत्राला गण लावलाय, त्याच्या गळ्यात पुन्हा हार काय घातल्यात. मला काय प्रकार रे? मला मी जाऊन विचारतोच. तो गेला म्हणलं होय हे काय प्रकार आहे? मला डोळं फुटलं का म्हणलं, हे चाललंय बडं दिसत नाही ते, मला मी कळते म्हणून. मग काय प्रकार आहे नेमकं काय विचारायचं? म्हणला पुत्र काय मी धरले हातात. ते मला खरं सांगू का, हे जी अंत्ययात्रा आहे ना, याची बायको मी तिची ती अंत्ययात्रा आहे. नाही मला आता ते कळलं, समजा ठीक आहे पुढचं बोला म्हणलं काय प्रकार आहे नेमका. आणि मग त्याने सांगितलं खरं सांगतो तुम्हाला, बायकोला लय वैतागला होता, बायकोला मरणाचा वैतागला होता. 1-2 वेळा त्याने परत मारायचा प्रयत्न केला, नुसता मारायचा नाही, जीव मारायचा प्रयत्न केला, पण ती काही मिली नाही.
पुढचं बोलला बाबा म्हणला या कुत्राचा काय तो संबंध आहे म्हणला. म्हणला काय झालं, ते कुत्र तिला चावलं आणि ती मेली. आणि हा म्हणला सुटलो गाड्या एकदाचा. ते कुत्र चावलं म्हणून ती मेली, म्हणून त्याला झाला आनंद, म्हणून त्याने कुत्र्याला धरले हातातून, त्याला घातलाय हात, त्याला लावलाय गण. ते ज्याला सांगितलं का त्याला एवढा आनंद झाला. तुम्हाला होय की पुत्र मला कधी मिळेल, हे पुत्र मला कधी मिळेल, देता का देता. तुम्हाला काना खालचाळ काढेल तुम्हाला का. मला तो का ह्या लोकांना भावड समजतो का एवढ्या. मैत्रीला मला 200 लोक आल्यात. किती 200, आम्हाला 800. ती कुत्र नाही आल्यात मला होणार. याचा अर्थ काय, एवढी माणसं संसाराला वैतागली महाराज. बरं आहे का, हा झाला बायका पोरांचा संसार. पुनरुपी जन्म पुनरुपी मरण हा संसार घ्या. महाराज काय म्हटले माहितीये का, त्या संसारात येऊन झालंच काय. किती वेळा जन्माया वाट्याला काय आई फक्त फजिती. गुरुवडे आप्पा सांगायचे, आता मी एवढं वाढवून सांगत नाही तुम्हाला, गोष्टी चालतच नाही. मला उकळीकर महाराजांनी सांगितलं म्हणजे चिंतन सांगा, गोष्टी सांगायला पाणी पोरच नको. काय हरकत नाही, भांडवल कुणी बी म्हणलं आपल्याला. ऐका ते आषाढीलाच असतं ना, आषाढीला गजानन महाराजांचा मोठा सोहळा येतो बा. पुढं काय असतो, हत्ती बरोबर ना. एक नाही हत्ती आता बंद केलं ना माझा गोंधळ झाल्यामुळे, पण तुम्ही तर पाहिलं ना. हमते सांगतोय मी. हा गंमत अशी झाली, एकाला नवसानी मुलगी झाली, उतार बाय सगळीकडे फिरला. आता सगळीकडे फिरला म्हणजे नेमकं काय सांगू, दवाखाने झाले, दिवशी झाले, गुजरातला बी जाऊन आला. आता जुने नाही कळायचं सगळ्यांना. सरते शेवटी देवाला दया आली, त्याला झाली मुलगी. म्हणला झाली तर झाली, मुलगीच झाली. त्याने नाव ठेवलं फजित. पांडुरंगाला नमस्कार. काय एक मुलगा मुलगी काहीतरी होते कमीत कमी तुझ्या दर्शनाला आणि तिला. बरं दर्शनाला घेऊन जायची, ताशाला घेऊन जायची काय कारण होतं का. एकादशीला नेली, त्या गर्दीत ती चुकली. आणि चुकल्यावर जी गर्दी माणसांची ढकली आणि त्या गर्दीत ती दुसऱ्याला विसरायची. काय आमची फजिती बघितली का, ऐकणारा म्हणायचा आमची कुठं आहे तुझी बघू, आमची काही कमी चालली का. महाराज बोलतात एकच आहे, नित्य व्हावे फजित. त्याला कारण काय, महाराज बोलतात त्याला कारण एकच, तुम्ही अंगीकार केला संसाराचा. करावा कशाचा, महाराज बोलतात अंगीकार करा संताचा किंवा अंगीकार करा देवाचा. बर जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, मी भाग्यवान ठरलो का केला अंगीकार तुका म्हणे. महाराज बोलतात तो दिवस मी अनुभवला माझ्या जीवनामध्ये. माघ शुद्ध दशमी होळी गुरुवार काय घडलं, सत्यगुरु राय कृपापद केली. महाराज बोलतात घडलं माझ्या जीवनामध्ये सगळं. याचा अर्थ काय, नक्की संतांनी आपला अंगीकार केलाच पाहिजे. का बरं, कारण संत जोपर्यंत अंगीकार करत नाही तोपर्यंत तो परमात्मा आपला अंगीकार करेल. हरिप्राप्तीशी धरावे संताचे ते. आता याच्या पुढे जाऊन बोलले नाथ बाबा काय,
बरं नाही म्हणत चाल. संतांना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही. याचा अर्थ एक लक्षात घ्या, ज्यांचा ज्यांचा अंगीकार संतांनी केला त्यांचं जीवन आठवा तुम्ही. विचार केला तर ज्या विसोबा खेसरांनी आळंदीमध्ये या भावंडांना ज्ञानोबांना ज्यावेळेस मांड पावशी वाटलं तर खापर सुद्धा मिळू दिलं नाही, एवढा विरोध केला. पण तरी सुद्धा त्याचं भाग्य उदयाला आलं. विसोबाचं मुक्ताईने काय केला? अंगीकार केला. ज्ञानोबांनी अंगीकार केला. त्याचा परिणाम काय झाला? नामदेवरायांचं गुरुत्वपद एक दिवस वाट्याला आलं. हा कशाचा परिणाम आहे? या चार भावंडांनी विसोबांचा अंगीकार केल्याचा परिणाम. ऐका, आपण तुकोबारायांची आरती म्हणू, बरोबर ना? काय शेवटचं चरण? तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वर. बस. कोणाचं नाव आहे? रामेश्वरांचं. मला वाटतंय अंगीकार करायचं कारण नव्हतं काहीच, तर गाथा उडवे सांगितली होती ना, बरोबर? तुकोबाराय जरी म्हटले ना, कोपला पाटील गावीची हेलो, गावीची हेलो. पण पाटलांनी जरी सांगितलं असलं तर कोणाचा निरोप होता? रामेश्वराचाच होता का नाही? आजपर्यंत जे जे अभंग केले ते सगळे अभंग काय करावे लागतील? बुडवावे लागतील. भूदेवांची आज्ञा. फक्त ब्राह्मण नाही म्हणत महाराज, भूदेवाची आज्ञा आहे. गाथा बुडवली महाराज. पण ज्या रामेश्वर शास्त्रींनी गाथा बुडवायला लावली, तुकोबारायांनी त्यांचा तिरस्कार केला नाही, त्यांचा अंगीकार केला. आणि 14 टाळकऱ्याच्या यादीत आज आपण नाव घेतोय. आरतीमध्ये सुद्धा कोणाचं नाव घेतोय आपण? घेतोय ना रामेश्वर शास्त्रींचं. याचा अर्थ काय? केवळ अंगीकार केल्याचा परिणाम. याचा अर्थ आपला संतांनी अंगीकार केला पाहिजे. कारण संतांनी अंगीकार केला आणि संतांनी एकदा सांगितलं ना, काय आता याला स्वीकारावं लागेल. हे कोणी सांगावं लागतं? संतांनी. तुका म्हणे तुम्ही निरविल्या. पुढचे शब्द महत्वाचे. काय? मग मत हरी उपेक्षेना. आता तो काय उपेक्षा करतोय? महाराज अधिकारवाणीने बोलले, काय? घालून भार राहिलो निरविले संती. पण कुणी? संती. संतांनी माझी बोलवण केली त्याच्याजवळ, आता मी भीत. महाराज काय बोलतात माहिती का? ए तुका मोकलिता लाज कोणा? तुझी लाज जाईल, तुझी, माझी नाही जाणार. का? संतांनी मला तुझ्या ताब्यात आणून दिले. आता तू ठरव त्यांचा शब्द पाळायचा न पाळायचा. महाराज बोलतात, याकरता अगोदर संतांनी अंगीकार केला पाहिजे. आणि एका संतांनी अंगीकार केला आणि तुकोबारायांच्या भाषेमध्ये तुम्ही मिरविल्या वरी म्हणून परमात्म्याकडे एकदा गायलं की मग मात्र तो परमात्मा त्या भक्तांचा काय करतो? अंगीकार करतो. आणि एकदा परमात्म्याने त्या भक्तांचा अंगीकार केला तर भक्तांचाच उद्धार होतो, याच्यात नवल नाही. मग अगोदरचे जरी ते अभक्त असले, अगोदर जरी निंदनीय कर्म घडली असली, तरी महाराज बोलतात आता ते जगताला वंदनीय ठरतात. अभंगाचं पहिलं चरण. अंगीकार केला
पहिल्या चरणामध्ये सिद्धांत आहे आणि 2 चरणामध्ये दृष्टांत आहे, द्रुपद. का असं म्हटलं असं वाटायला नको म्हणून मी सांगितलं. महाराज बोलतात अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदतेही तेने वंद्यतेही. एक लक्षात घ्या, प्रत्येकाचा प्रयत्न असावा आपलं जीवन हे वंदनीय असावं. मी म्हणेन जीवन जगत असताना आपलं जीवन वंदनीय असावं असा प्रयत्न असावा. कदाचित तो शक्य होणार नाही इथपर्यंत ठीक आहे, पण कमीत कमी आपलं जीवन निंदनीय ठरेल असं तरी आपण जीवन जगू नये. का ज्या देहाला तुम्ही आलात ना, सामान्य नाही, स्वर्गीचे अमर इहलोकीचा हा देव इच्छिताती पाहे. तू तुम्हाला स्वतःला भाग्यवान समजतात का? धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही दास विठोबाचे झालो. जन्माला तर आपणही आलोच, म्हणून धन्य शब्द दोन्हीकडे लावायचे. धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही दास विठोबाचे झालो. नाही तर महाराज बोलतात इथं काही कमी आहेत का? इथं कमी आहेत का? काय काय तर असे जिथं कमी तिथं आम्ही, म्हणून लोक तिथंच पुढे पळते. महाराज बोलतात एक लक्षात घ्या, माझी भक्तीवीन जळवते जियाले पण आगा पृथ्वीवरील पाषाण नसती काय. त्याचा म्हणजे घ्या तुम्ही काय बोलले. महाराज बोलतात एक लक्षात घ्या, तसा जर विचार केला, महाराजांचे शब्द काय बोलतात, जर इथं विचार केला तर श्वान सुकरे बापुडी कमी आहेत का? काय काय बरोबर नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. बरीच यादी आहे ना महाराज बोलतात, पण त्या यादीला काही किंमत नाही. अनात्मा मनुष्य द्याला. मग महाराज बोलतात एक काम करा, पहा कळलं तर मी काय बोलतो. हा देह मातीचा आहे, हा देह मातीचा आहे आणि शेवटी याची मातीच होणार आहे. शरीराची होय माती. हा देह मातीचा आहे, याची शेवटी मातीच होणार आहे, पण याची माती होणार आहे म्हणून याला मातीत घालू नका. उलट याला माती द्यायच्या अगोदर तुमच्या जीवनाचं सोनं करून घ्या. ते सोनं कधी होईल? महाराज बोलतात ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके तेरा गर्भवास. ऐशी जोडी म्हणजे काय? तुका म्हणे येथे भजन प्रमाण. महाराज बोलतात ते भजन प्रमाण ज्यांनी ज्यांनी जीवनात मांडलं ना त्यांच्याविषयी बोलू का? महाराज बोलतात वंद्य असणारी वंद्य ठरली. याच्यात काय नवले ऐका, परमात्म्याने ज्यांचा ज्यांचा अंगीकार केला ना त्यांच्या वाट्याला काय केला अंगीकार ज्यांचा केला अंगीकार ज्यांचा देवतयाचा अंगीला. त्या अंगीला म्हणजे काय? अंगीला याचा अर्थ काय? परमात्मा त्या भक्ताच्या अधीन होतो. जगत ज्याच्या स्वाधीन आहे तो भक्ताच्या अधीन होतो. ओम भक्त पराधीनो. भागवतामध्ये परमात्मा कबुली देतो ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. हे काय सांगतात प्रमाण? हे प्रमाण एकच सांगतात, त्याला एकदा अंगीकार, त्याचा अंगीकार तुम्ही करा, त्याचा अंगीकार तुम्ही करा. म्हणजे काय करा? भजन करा. त्याचा अंगीकार तुम्ही केला की एक दिवस तुमच्या जीवनात असा येईल तो तुमचा अंगीकार करेल. का बरं एक दिवस मी म्हटलो असं? कारण हे काय एका दिवसाचं काम नाही. बहुनाम जन्मना मानते. जन्मोजन्मीच्या सायासी महाराज बोलतात हे सगळं घडतं. हे एवढं सहजासहजी घडत
नाही. आता ऐका, हे जर एवढ्या सहजासहजी घडत नसेल तर याचा अर्थ ते सायासाने करावं लागेल. आपण सायासाने करतो पण परमार्थ नाही. हा, ज्ञानोबा काय बोलतात? सायास करीसी प्रपंच दिननिशी. सायास म्हणजे कसं? हाडाची काढ, रक्ताचं तुमचा पाठ आहे राव, नाही सांगत जाऊ. एवढी आपली पळापळ चालली ना, कशा करता? प्रपंचा करता. आणि कुणी म्हटलं ना चला ना कीर्तनाला, सप्ताह बसलाय, सप्त्याला एखादी आई बाई एखाद्याला म्हणली ना अगं चल ना ग कीर्तनाला, तशी ती म्हणती आज कितवा दिवस आहे, आज कितवा दिवस आहे. ती म्हणते आज ना पहिलाच दिवस आहे, एक बी दिवस चुकू नये म्हणून मी आजपासूनच चालले, चल ना चल. अगं दिवस कितवा म्हणलं, सांगितलं ना कितवा दिवस, म्हणली पहिला दिवस आहे. ती म्हणली मग नको का ग, म्हणली पहिल्या दिवशी जरा बारीक बुवा असतो लहान. म्हणतात ना लोक, हा काय काय म्हणतात ना पहिल्या दिवशी फारच कसे असतात ते जरा लहान असतात बारीक. काय पाळण्यात उचलून आणलं मला माणसाचं नको. पण कोणाला तर म्हणलं ना चालतात कोण तिला कुठं जायचंय, जेवायला सगळ्यात पुढं. भजन म्हणलं की आपलं काय नशीब आहे का तेवढं चांगलं. म्हणजे खायला म्हणत नाही, प्रपंचात म्हणत नाही नशीब. उलट महाराज प्रपंचात एकदा अपयश आलं ना की पुन्हा नेटानी, म्हणून ज्ञानोबांनी शब्द वापरला सायासे करीसी. तुकोबारायांचे शब्द आहे. तुकोबाराय काय बोलतात माहिती का? भजन घाली भोगावरी. भजन म्हणजे भोग कर्तव्य मनी धरी. आणि मग संसार करायचं म्हटलं की मग करू नये ते करतो, त्याला काय म्हटलंय? अकर्तव्य. महाराज काही लोकांची विचारसरणी अशी, मनुष्यदेह मिळलाय ना आपल्याला, मिळलाय ना मग एक काम करा, काय यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. तो काय म्हणतो माहिती का? जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत सुखाने जगा. आता मला खरं सांगा, आज कलियुगात सुखाने जर जगायचं असेल तर काय लागतो? खरं बोला, ऐका, कलियुगाची अवस्था तशी, ज्याला त्याला काय वाटतं आपल्याला काय असावा? पैसा असावा. कशा करता? त्याशिवाय सुखाने जगता येत नाही. बरं ठीक आहे, तो तर तुमच्याकडे पैसे नाही ना, मग एक काम करा, काय कर्ज काढा. कर्ज रोज 4 बँकाचे फोन आहेत मला तर, टॉपअप लोन. तर म्हणलं कवर देतो, एकाच गाडी 2 लोन आहेत म्हणलं. तो मला त्याचे 12 हप्ते भरले असते ना तर तिसरं लोन द्यायला तयार आहे. आपण फेडतो कोण? तू देशील, तू फेडायचं कोणी? बरोबर आहे का? तो जगायला पैसाच लागतोय ना, पैसाच नाही ना, एक काम करा, काय कर्ज काय, पण कसं जागा? सुखाने आईश करा, आईश पिया. रोडला जर कोणी कसला असेल तर म्हणे गोवा आपल्यासारखं सांगते, बरं झालं. पण काय प्या, तुमच्या डोक्यात आलं ते नाही. तिथं चांगलं पण श्लोकात मिळालं, यावत जीवन सुखम जीवेत ऋणम कृत्वा कर्ज काढा घृतम पिबेत घृतम तूप प्या, तूप ह्या पोराने लयच कीर्तनात ऐकलं आणि उद्या सकाळी तर लाडाला आले कोणी मम्मी तूप, ती म्हणे चूप.
तिथं भातावर घ्यायला तूप नाही, तूप प्यायला पुढे निघालाच काय नाही. ऋणम धृत्वा घृतम पिबेत, का भस्मीभूत असते देहस्ते पुनरागमनं कुतः. तुकोबारांचे शब्द आहेत बरं का त्याला. जीवतोची देव भोजन हे भक्ती. त्याला एवढंच माहिती, खायला मिळलं बघा का. मरण हेची मुक्ती पाखांद्याची, मरण हेची मुक्ती पाखांद्याची. मना येती तैसा करीती संसार, मना येती तैसा करीती संसार. का बरं म्हणती संसार नाही पुन्हा पुन्हा पुन्हा, म्हणती संसार नाही पुन्हा. तो एकच म्हणतो, अरे एकदा मिळले पुन्हा मिळेल याची गॅरंटी घ्या जगू. महाराज बोलतात, असा जर निर्णय घालवताल तर तो तुमचा अंगीकार करणार नाही. त्याने तुमचा अंगीकार करावा असं जर वाटत असेल ना, तर महाराज त्याला एकच उपाय सांगतात, शेवटच्या चरणात. तुका म्हणते भजन प्रमाण. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. पण ऐका, भजन कसं पाहिजे, गीतेत सांगितल्याप्रमाणे. सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढतः तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्. प्रेमाने पाहिजे. कसं प्रेमाने, नाहीतर मऱ्यापाशी करुणा केली. महाराज बोलतात काय उपयोगाची. तुकोबारांच्या दृष्टांत वाढवून नाही सांगणार, वाढवून सांगितलं तर 15 मिनिटं त्या गोष्टी जाईल, तुम्हाला गोष्टी ऐकायची सवय नाही. महाराज काय बोलतात माहिती का. सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा. सासू मेल्यावर सुंदी रडती, आज कोण रडत. सुनांना विचारतोय मी, सासू बी रडती, लेक बी रडते. लेक काय म्हणते, आई तू गेलीच कशी. सून म्हणती, कुठलं वाईटलं का हसलं, बरं झालं की. असं महाराज बोलतात, परमार्थ कामाचं नाही. भजन ते ओंगळवाने
नरकात जाणे चुकेना. भजन करायचे पण संतांच्या संगतीत करायचे. त्याच्यामध्ये आता खरं तर तुकोबारायांनी 3 दृष्टांत दिले. मी फक्त उल्लेख करतो. आजामेळ ब्राह्मण. आजामेळ कोण आहे? ब्राह्मण आहे. पण डोळ्याने एकदा त्याने एक वेश्या आणि तिच्याशी गप्पा मारणारा एक पुरुष पाहिला आणि त्या चित्राने त्याचं आयुष्य सगळं बिघडून गेलं. महाराज कधी कधी प्रश्न असा पडतो, त्याने ते एकदा चित्र पाहिलं तर त्याचं आयुष्य फार बिघडून गेलं. मी तो काय युट्यूबवर रोज तेच बघत होतो. आपण त्या साधनाचा उपयोग करतो का दुरुपयोग करतो हा मोठा प्रश्न आहे. आता बोलणं असं टाइमपास मी रिअली बोलते. एकदाच आजामेळाने ते दृश्य पाहिलं होतं. त्याचा परिणाम काय झाला तर ते शेवटी त्याने ती वेश्या घरी आणली. वेश्येच्या संगतीत त्याच्या आयुष्याची वाटाघाट झाली. संगतीला कमी समजू नका. 1 डझन आंबे, 1 डझन आंब्यामध्ये 1 नासका असला ना, सगळे आंबे नासून जातात. 1 डझन आंब्यामध्ये 1 नासक्या आंब्याला नीट करायचं जरी 11 आंब्यांनी ठरवलं ना, तर 11 आंबे नासून जातील. पण 1 नासलेला आंबा नीट होणार नाही. तुम्हाला असं वाटतंय का मी आंब्याचं सांगतोय? नाही ना. माझं बोलणं कळतंय ना. याचा अर्थ आपण नासक्या आंब्यापासून सावध राहिलं पाहिजे. आजामेळाने ते चित्र पाहिलं, तिला घरी आणलं. असं सांगतात भागवतकार, तिला संतती झाली. शेवटची प्रसूती, तिला दिवस गेले होते आणि योगायोगाने काय महात्मन आले. त्या महात्मा साधूने एकच सांगितलं, याचं नाव काय ठेव? नारायण ठेव. केला नारायण, त्याच्याकरता सांगतोय नारायण ठेव. नारायण नाव ठेवलं आणि सर ते शेवटी आता दाखलं म्हटलं की त्याच्या बापाचा जीव कसा असतो? जास्त असतो ना. त्याला एक शब्द का मराठी साहित्यात काहीतरी इकडे काय म्हणतात दाखल्याला? लहान ना. दुसरा शब्द आहे शेंडफळ. शेंडफळ म्हणून जीव असतो जरा. मग तुम्हाला नारायण जेवला का? नारायण कुठे गेला? नारायण दिसत नाही. नारायण झोपला का? नुसतं नारायण नारायण नारायण. त्याच्यावर तेवढं प्रेम त्याचं जडलं आणि त्या नारायणाचा उच्चार करीत असताना, मुलाच्या नावाचा नारायण नावाचा उच्चार करत असताना त्याची आयुष्य घटिका भरली. न्यायला यमदूतही आले आणि विष्णुदूतही आले. पण यमधर्म सांगे, दूता तुम्हा तेथे नाही का? तो आता नारायण परमात्म्याचं नाव घेतोय ना. सरते शेवटी विष्णुदूतांनी त्याने आपल्या समवेत नेलं आणि त्याचा उद्धार केला. महाराज बोलतात, निंद्य तेही त्याने वंदे केलं. किती निंद्य? व्यभिचार करणं पापच आहे ना. पापच आहे व्यभिचार करणं. मांसाहार करणं काय आहे? पापच आहे. मद्यपान करणं पापच आहे का नाही? पण ऐका, ही सगळी यादी महाराज काय बोलतात माहिती का? निंदिले जे शास्त्रे शास्त्रे निंदिले शास्त्रे वंद्य केले नाम मात्रे. वंद्य केले नाम मात्रे. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. जे नामची नाही पापाचे ऐसे केले. कुणी? कीर्तनाचे नि नटनाचे. या आजामेळा करता भागवतामध्ये कोबी आले पहा. उठाला उठाला
तुकाराम महाराज बोलतात उगविल्या गुंती आयशा मागे नेनो किती ख्याती केली आजा वेळे होते निघाले दिवाळी. आता त्याचं दिवाळी किती निघलं होतं ते मी तुम्हाला सांगेन. ते जास्त रंगून सांगायचे काही कारण नाही. पण भागवतकार काय बोलतात माहिती का? महादोषाचा मरगळा, नुसते दोष नाही, महादोषाचा मरगळा अति नष्ट अजामेळा तोही नामे निर्मळ केला प्रतापू आगळा नामाचा. हे फक्त कोणाचं सांगितलंय मी? आजामेळ. आणि बाकीच्यांचा जर मेळ घालायचा म्हटलं तर घड्याळ काय मला मेळ खाऊन द्यायचं नाही. 11-20 झालेलं आहे. नंतर उदाहरण आहे ते भिल्लिनीचं. कोण? शबरी माता. शबर राजाची कन्या आहे ती. आजामेळ ब्राह्मण आहे पण कर्म त्याचं चांगलं नाही. शबरीचा जर विचार केला ना तर शबरी भिल्ल कुळातली आहे पण तिचं कर्म मात्र चांगलं निघालं. नाथ बाबा रामायणामध्ये बोलतात, रामायणामध्ये ती शबरीच्या मुखातले उद्गार आहेत. काय शबरी काय बोलते माहिती का? रामप्रभू कबुली देती. सद्गुरूचे सामर्थ्य भले जैसे ऐकिले तैसे देखिले. काय बोलले होते ऋषी? मातंग ऋषी. एक ना एक दिवस तुझ्या आश्रमात स्वतः रामप्रभू येतील. म्हणून महात्माबांनी कसे शब्द वापरले का? जैसे ऐकिले तैसे देखिले. कशाचा परिणाम हा? सद्गुरूचे सामर्थ्य भले. कारण त्या सद्गुरूंनी एकच सांगितलं होतं, वाट पाहत राहा आणि त्या परमात्म्याचं भजन करीत राहा. त्या भजनाचा परिणाम राम परमात्मा स्वतः आला. हा फरक लक्षात घ्या बरं का. रामायणामध्ये दोन पात्र आहेत. दोन पात्र, एक शबरी आणि शबरीच्या अगोदर एक पात्र येऊन गेले पा शूर्पणखा. शूर्पणखा स्वतः रामांकडे गेल्या पण राम तिचा स्वीकार करायला तयार नाही. आणि शबरी एका जागेवर बसू नये, खाईचं बैसोनी एका जागेवर बसू नये पण राम तिच्याकडे स्वतः येतात. आणि मग ती शबरी बोलते भिल्ल जातीतली. राम प्रभू बोलतात, मानव एक भगत कर नाता. मी फक्त एकच नातं मानतो. कोणतं? भक्तीचं. म्हणून म्हटलंय देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा झालिया त्याला सोयरा करा त्याला. आपलं सोयर बनतच. आता आपलं सोयरे काय मी सांगायचं बसायचं कारण नाही. तुम्ही हसले म्हणजे तुम्हाला कळलं. आपले सोयरे नावच सोयरा आहे पण अजिबात सोयीचा नसतो. बघा हे म्हणतात उलटा. आपला सोयरा काय उलटा, काहीच कामाचा नाही. महाराज बोलतात तेवढाच सोयरा असा आहे अंतकाळीचा तेवढाच सोयरा आहे. आता खरं सांगतो अभंगाचा भाव काढला तर पहा तुकाराम महाराज काय बोलतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. ऐका आपण काय म्हणतो, देवाला आपलंसं करून घ्या. पण खरं सांगू का त्यालाच आपलं करून घ्या. का बरं? कारण तोच फक्त आपला आहे. आपुला तोच एक फक्त आपला आहे. आपण आहेत ना, आपण या जीवन यात्रेतले सहप्रवासी आहेत. आपण या जीवन यात्रेतले प्रवासी आहेत. इथं आपलं काहीच नाही. जे मिळलंय ते वापरायचे, जे निघून गेलं त्याचा विचार करायचा नाही. जे राहिलं ते फक्त सांभाळायचं आणि एक दिवस लक्षात ठेवायचं यातलं आपलं काहीच नाही. हे ज्याला कळलं ना त्याचा अहंकार गळून पडतो. आणि एकदा अहंकार गळून पडला की मग जगणं त्याचं कसं होतं, सोपं होतं. सोपं. अहंकार गळून पडतो म्हणजे काय? महाराज बोलतात काय थोरपण बरोबर खुमाये.
Bye.